त्यांनी पूर्ण केलेली आणि आता याच्यात फक्त सरकारला फक्त कनेक्शन द्यायचे म्हणजे वीज महामंडळाला. पण ऑक्टोबर 2024 शासनाने एक निर्णय घेतला की कोणालाही नव्याने शेती पंपाकरता इलेक्ट्रिक शिफ्टीचं कनेक्शन द्यायचं नाही, तर द्यायचं कुठलं सोलरचं. आता त्याच्यामध्ये विषय असा आहे की सोलरमुळं लांब अंतरावरच्या योजना सक्सेस होत नाही, खेडच्या योजना सक्सेस होत नाही. तर ह्या सद्यस्थितीमध्ये ज्या लोकांच्या योजना ऑलरेडी झालेल्या आहेत आणि जिथं सरकार पाणी देऊ शकत नाही पण लोकांनी पुढाकार घेतलाय गुंतवणूक शेतकऱ्यांची, तिथं यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये तातडीने ती कनेक्शन दिलीच पाहिजेत. कारण सरकारचंच पाटबंधारे खाते. जर तुम्हाला कनेक्शन द्यायची नव्हती तुम्ही पाणी परवानग्या का दिल्या? लोकांना सांगायचं होतं की MSCBचा पहिला दाखला आणा आणि मग तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी पाणी परवानगी देऊ. पहिला दाखला घेतलाच होता ना MSCBचा. नाही पहिली पाणी परवानगी मग घे. आणि आज आता अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये ही कनेक्शन लगेच मिळालीच पाहिजे. आणि त्याच्यासाठी आता लोकांनी आता जी भूमिका ठोस घेतलेली आहे आणि ही परिस्थिती अनेक गावात इथं चांडोला फाकट्याला काही लोकांच्या योजना झालेल्या आहेत, त्याच्यानंतर चांडो फाकट्यामध्ये काही योजना झालेल्या आहेत. त्यानंतर असं उपसा सिंचन योजना जयंतराव पाटील साहेबांच्या मतदारसंघामध्ये झालेल्या आहेत वाळव्यामध्ये. तर त्यांनी देखील आता इस्लामपूरच्या भागात तर त्यांनी या संदर्भामध्ये मागच्या अधिवेशनात हा प्रश्न मांडला होता. आता आपण त्यांना फोन येईलच त्यांचा किंवा पुन्हा लावतो आणि उद्याच्या उद्या हा प्रश्न तारांकित मध्ये त्यांना तातडीनं घ्यायला सांगू. आणि आता देवीदासजी म्हटले त्याप्रमाणे शिंदे साहेब ज्यावेळी पारगावला प्रचाराची वेळ आली त्यावेळी त्यांना हा विषय सांगितलेला आहे आपण. आणि त्यांनी आता याच्यामध्ये शनिवारी बोलवलेले त्यावेळी आपण सर्व मंडळी जाऊ आणि याच्यावरती हा निर्णय सरकारला घ्यायला त्या ठिकाणी भाग आपण पाडलं पाहिजे. कारण सोलर फक्त इथला प्रश्न असा आहे का ज्यावेळी कॅनलला पाणी असेल त्यावेळी तिथून उचला येते. मग ढगाळ हवामान असेल, पावसाळा असेल, सोलर चालत नाही. परंतु वीज मंडळाच्या याच्यामधून आता त्या मोटरच्या आता ती पाणी मी पडताना पाहिलं, व्हिडिओ पाहिले मी त्याच्याकडे की जे पाणी आपल्याला मिळते आता आणि सोलर वरती त्या मोटरचे RPM, इलेक्ट्रिक वरचे RPM याच्यामध्ये फरक आहे. त्यामुळे जो डिस्चार्ज आहे तो कमी प्रमाणामध्ये मिळतोय आणि तो कमी हेडला आहे. आता काही योजना ज्या आहेत 18,000 किती शेवटची योजना किती बाळधाऱ्याला जाणार किती 18,500 फुटावर जाणार तिथं मिळणार आहे. आता ज्या ट्रायल झाल्या 8,000 फुटापर्यंत झालेल्या आहेत. आणि स्वतः अधिकाऱ्यांचं वीज मंडळाचे म्हणणे का लांबच्या हेडला सोलरवरती चालू शकत नाहीत. मग आता सरकारने की जल जीवनच्या ज्या योजना आहेत त्याला इलेक्ट्रिक कनेक्शन दिलं. मग शेतकऱ्यांकरता का आम्ही शेतकऱ्यांकरता आहोत, शेतकऱ्याचं कर्जमाफी आम्ही करणार आहोत योग्य वेळ आल्यावर तिथं तुम्ही करा. पण शेतकरी स्वतः म्हणजे काही गोष्ट करतात सरकारच्या पैशाची अपेक्षा नाही, तिथं सरकारने त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. आम्ही थोडं शेतकरी तुमच्याकडे सबसिडी मागताय. त्यामुळे हा प्रश्न आपण तातडीनं मार्गी 100% लावू म्हणजे लावू आणि सरकारला तो निर्णय घ्यायला भाग पाडू. माझं म्हणणं एकच आहे सर्वांना की आपण आंदोलन करत असताना पोटाला चिमटा घेऊन उपाशीपोटी कधी सैन्याने लढायचं